दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, 30 तारखेला शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी आलेली। ही प्रत्येक महिन्याला दुर्गाष्टमी असते, पण शारदीय नवरात्रीमध्ये जी दुर्गाष्टमी आली तिला महादुर्गाष्टमी म्हणून ओळखलं जातं। कारण या दिवशी देवीचं जे रूप असतं, तत्व असतं, ते खूप जास्त प्रमाणात आपल्या पृथ्वी तलावरती असतं। त्यामुळं आपल्याला ह्या शारदीय नवरात्रीतील दुर्गाष्टमीला काही नैवेद्य दाखवायचं आहे देवीला। तो नैवेद्य कोणता? तर तांबूल। तांबूल कसं बनवायचं ह्याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। कारण तांबूल आणि पानाचा विडा यामध्ये खूप फरक आहे। आता तांबूल आपण घरी सुद्धा बनवू शकतो, किंवा तुम्ही जिथे पानपट्टी असते बघा, जिथे पान वगैरे बनवतात त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही तिथल्या दादा काका जे कोणी असतील त्यांना सांगितलं आम्हाला देवीसाठी तांबूल बनवून पाहिजे तर देतात। पण आपण घरी सुद्धा करू शकतो, कारण घरात आपल्याकडे सगळं साहित्य अवेलेबल असतं। फक्त वेड्याची पानं, नागवेलीची पानं तेवढी आणायची असतात। आता काय करायचं बघा, नागवेलीची एक 4-5 पानं घेऊन यायची, ती स्वच्छ धुवायची, पुसायची, त्याची देठ काढायची आणि ती पानं सगळे हातानं मोडायची। म्हणजे त्याचे तुकडे तुकडे छोटे 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 तुकडे करायचे। सुरीनं कात्रीनं अजिबात करायचं नाही, फक्त हातानं ती पानं तोडायची, बारीक बारीक तुकडे करायचे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा गुलकंद घालायचं, 1 चमचा बारीक केलेली सुपारी घालायचं, त्यानंतर थोडा चुना, 1 चमचा बारीक केलेलं कात घालायचं। बारीक करून का घालायचं? कारण आपल्या घरातली बघा वयस्कर माणसं, म्हातारी माणसं असतात, ती पान खात असतात, त्यावेळेला त्यांचे दात नसतात आणि मग ते दात नसल्यामुळे त्यांना ते चावता येत नाही। मग बारीक करून जर तुम्ही पानाचा विडा त्यांना दिला तर खूप आनंद होतो। तसंच माता अंबेला जी देवी आहे तिला आपण जास्त, भगवतीला जास्त बारीक प्रमाणात जर हे तांबूल करून दिलं तर खूप चांगलं। तर त्यानंतर बारीक केलेला कात, थोडीशी बडीशेप, तीळ, साखर, खडी साखर, बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे, 2-3 वेलची, 2-3 लवंग, त्यानंतर पाव चमचा ज्येष्ठ मध, हे सर्व मिश्रण बारीक करायचं मिक्सरला। काय काय बघा, बडीशेप, 2-3 लवंगा, 2-3 वेलची, त्यानंतर पांढरे तीळ, खडी साखर, त्यानंतर हे आपलं ज्येष्ठ मध, हे सगळं बारीक करायचं। मी कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य काय काय लागतं हे देणार आहे, नक्की बघा। आणि हे सगळं मिक्सरला बारीक करायचं, फ्रीजमध्ये ठेवून सुकवायचं, किंवा तुम्ही थोडंसं ताटामध्ये ते बारीक केलेलं सगळं सुट्ट करायचं आणि पसरायचं, त्यामुळे थोडंसं ते सुकलं जाईल। आणि त्याचा नैवेद्य तुम्ही आई भगवतीला जर दुर्गाष्टमीला दाखवला तर अतिशय महत्त्वाचं तुमचं काम असू दे, तुमच्या ज्या काय अडचणी असतील त्या दूर होतील। नक्की तुम्ही हा जो तांबूल आहे तो घरी बनवा आणि आई भगवतीला 30 तारखेला दुर्गाष्टमीला नक्की नैवेद्य दाखवा। मी नैवेद्य कसा दाखवायचा हे संपूर्ण व्हिडिओ अजून करणार आहे। तोपर्यंत हा तांबूल म्हणजे काय, तांबूल कसा बनवला जातो ह्याचा व्हिडिओ केलेला आहे। नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि तांबूल बनवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असतील त्याने प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।